ज्ञानातून उसळे तरवारी ती पाट, ज्ञानातून उसळे तरवारी ती पाट. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. ज्ञानातून उसळे तरवारी ती पाट. वेडात मराठे वीर दौडले सात. ही भवानी ज्यांचे दैवत आहे, ज्यांच्या रक्ताचा रंग भगवा आहे आणि ज्यांच्या ओठांवर फक्त शिवबा आहे, अशा तमाम छत्रपतींच्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवाजी. स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम. आज 19 फेब्रुवारी हिंदवी ही प्रतिमा गेल्या 400 वर्षापासून संघर्षाची, स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देत आहे. त्या महाराजांच्या तेजपुंज प्रतिमेचे पुतळ्याचे पूजन करण्यासाठी तसेच दीप प्रज्वलन करण्यासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करते आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या माननीय सौ मोहिते मॅडम, उपप्राचार्या माननीय सौ वेळेकर मॅडम आणि पर्यवेक्षिका माननीय सौ मालुसरे मॅडम की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे. अपमान बुजविण्या सातारू कुणी माना. आवडीत शिरले भेट भेट गनिमाना. कोसळल्या उल्का जळत सात दर्यात, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात. वेडात
शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता 9वी वर्गाच्या विद्यार्थी. चला. पोवाडा सादर करण्यास 9वी वर्गाचे विद्यार्थी. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल भल्यानं फुटला घाम याला कोण घाली व्यसन दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अलियातील शहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. नाव द्यायचं अफजल खान नाव द्यायचं अफजल खान जिदा जागता जणू शैतान खान बोलला छाती टोकून शिवबाला टाकतो खानाची सेना निघाली, गावं लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार नाही मात्र. आता शिवाचं काही खरं नाही. इकडे निजाम, इकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तर हेच बोलू लागला. राजाची सेना बुडवलं, खानाला कसं झोपणार. काय लढावून लढत चिंतेचा पंत सरदार. अशा वाघिणीचं महाराज आपला जी मोरस आहे खानाची सैन्य आपट आहे त्याच्यासमोर आपण टिकावं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण आज्ञास्थळी निघून जाऊ. काय म्हणाला तुला शिवबा केव्हा आमचा पुत्र नाही तो तर शिवबा काय म्हणाला तुला शिवबा केव्हा आमचा पुत्र नाही तर तो अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही पण महाराजांचा जीव वाचवणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान ब्रिटिशला लावलंच वापस आहे. तथास्तु. अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गनिमान कसा ठेचावा डोक्यात गनिमी कावा भेटीचा धाडा सांगावा. प्रतापगडावर रामने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत कबूल केला. दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही तर जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची काही काही कल्पना युक्तीची हाजी जी जी काही कल्पना युक्तीची हाजी जी जी जी. खानाच्या भेटीसाठी राजाने एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला खान दौलत डुलत आला सय्यबंड त्याच्या संगतीला सय्यबंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती माळा शिवबाच्या संगती माळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवा आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी लोकून नजर लगेली जिरा जिरा जी 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 जिरा जिरा जी 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 जी. खानाने राजाला आगमन दिला आणि दगा केला. खानाला विमान मारायला खानाला विमान मारायला कटारीचा वर्तन केला कटारीचा वर्तन केला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिरकत होत्या अंगाला चिरकत होत्या अंगाला. खानाचा वर फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये विसर्ग केला पोटामध्ये विसर्ग केला वाघनखाचा मारा केला वाघनखाचा मारा केला तरकरं पाडलं पोटाला तळा गेला कान चौकाला माहेर आला जी 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 माहेर आला जी 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 माहेर आला जी 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 जी. आर्मी व्यासपीठ प्रमुख पाहुणे शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी आज मी शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी
मानवंदना देण्यासाठी उभी आहे. इंद्रजीवी जंबपर वाडवसु वंबपर रावणसु वंबपर रघुकुल राजे पौनिवारी बाहपर शंभुरती राहपर जोशस्त्र बाहपर राम तुजराजे दावातून दंडपर चीतामु जुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृदाजे तेजतम हंसपर कर्णजीवी कसपर जोमलिंच बस शेर शिवराजे शेर शिवराजे. जय शिवाजी. छान शिवानी. गगनभेदी नजर जयाची पहाडासमही विशाल काया. गगनभेदी नजर जयाची पहाडासमही विशाल काया. दगदगता सूर्य ओऊनी केसरी वंदितो प्रभू शिवराया वंदितो प्रभू शिवराया. अशा या थोर राजाविषयी अधिक माहिती देण्यासाठी येत आहे 9वी ब चा विद्यार्थी निरंजन पवार. हे पण आदरणीय शिक्षक वृंद आणि जन्मलेल्या माझ्या प्रिय मित्रांनो, मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेने ऐकून घ्या अशी माझी मागणी. शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक राजा नव्हते तर ते एक युग एक विचार आणि एक प्रेरणा होते. इसवी सन 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले शिवाजी महाराज राजमाताच्या जन्माच्या संस्कारात घडले. जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारताचे आदर्श नीतिमूल्य आणि स्वराज्याचे होते व ते शिवराजांनी प्रत्यक्षात ठरवले. त्या काळी देशावर इतर सत्ताचे राज्य होते. अन्याय जुलूम आणि अव्यवस्थेने जनता त्रस्त झाली होती. शेतकरी सामान्य माणूस असुरक्षित होता. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध आहे हा विचार शोधित आणला. त्यांनी मातीशी नातं जपून मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभारण्याचे कार्य सुरू केले. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कायम होते. ते एक पराक्रमी योद्धा, चतुर राजनीतिज्ञ, दूरदर्शी प्रशासक आणि प्रजाही दक्ष राजे होते. त्यांनी किल्ल्यांचे मजबूत जाळ उभे केले. गरिबी गावाचे तंत्र विकसित केले. छोटे सैन्य असूनही मोठ्या सैन्यांना हादरून सोडले. पण त्यामुळे म्हणजे शिवाजी महाराज स्त्रियांचा आदर करणारे राजे होते. शत्रूंच्या सैन्याने सैन्य पाहिजे. धन्यवाद निरंजन. सिंहाची चाल कासवाची धार गरुडाची नजर माया बहिणीचा आदर प्रेमात समर्पण शत्रूचे वर्णन हेच आहे शिवाच्या मावळ्यांचे वर्णन हेच आहे शिवाच्या मावळ्यांचे वर्णन. अशा थोर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले विचार प्रकट करण्यासाठी मी आमंत्रित करते इयत्ता 9वी ब ची विद्यार्थिनी प्रिया पाटणे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत गृहपती प्रजापती श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा विजयासारखी तलवार चालून गेला. निर्णय छातीने हिंदुस्थान बांधून गेला. वाघनट्याने अफजल खानचा पोतरा बांधून गेला. ज्याला स्वर्गात गेल्यावर देवाने झुकून मुजरा केला. समर्थ मराठा शोभावून गेला. समर्थ मराठा शोभावून गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतल्यामुळे सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मातच इथली माती शिवरायांचे नाव आपल्या मनामध्ये कोरून ठेवते. कोण होते शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्ष होऊ नये त्यांच्या नावाचे जय जयकार सईकडे होते. इथल्या लोकांना तर सोडा, पण इथल्या दरापुराणा जरी विचारला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते हेच सांगतील. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराचा सह्याद दिला आणि विचाराचा सावली लहरीला. माझा शोभा कसा होता, माझा शोभा कसा होता. कोण एकेकाळी जनांसारखे जीवन जगत होतं. आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. मंदिरातील देव देखील सुरक्षित राहत नव्हते. शिवाचा जन्म झाला
थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा वीर मातेने कसा घडविला असेल तो पुत्र, आणि कसे असेल ते राजन, कसे असेल ते छत्रपती. अहो सुछत्रपती म्हणजे मावळांचा मेळ, सुछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, सुछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, सुछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य, सुछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र, सुछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधी नष्ट होत नाही. या विचारांना घडवण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी. मातेकडून मिळाले संस्कार आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उल्लेख समोर ठेवला आणि त्याचप्रमाणे वाटचाल सुरू केली. सह्याद्रीच्या कडेकपारी पल्लक्ती करून त्यांनी सवंगडी गोळा केले. तानाजी, असाजी, नेताजी, महाराज यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायगड साक्षीने हर हर महादेव अशी गर्जना असं म्हणतात गुणे. वयाच्या 16 वर्षापासून स्वराज्य स्थापनेची स्थापना झाली. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊची. त्यांची जात होती मराठ्यांची, देशात लाट आणि भगव्या झेंड्यांची, मूर्तमेढ लावली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले शौर्य, कल्पकता, श्रीदक्षिणे अधिगुणांनी केले. अनेक शतके पार हातात उडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले. एक होते एवढे बोलून माझी भाषण संपत्ती. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. जय जय जिजाऊ, जय शिवाजी. बोला ना. शिवाजी हे नाव उलट वाचले तर जीवाशी होते, शिवाजी हे नाव उलट वाचले तर जीवाशी होते. म्हणूनच जो जीवाशी खेळून स्वराज्य घडवितो तो शिवाजी होतो. म्हणूनच जो जीवाशी खेळून स्वराज्य घडवितो तो शिवाजी होतो. अशा या आदर्श राजाविषयी आपले विचार मांडण्यासाठी येत आहे 9वी ब चा विद्यार्थी रोहित चोरमोले. आदरणीय मुख्याध्यापिका, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्र, आज आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी एकत्र आलो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शूर योद्धा नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक व लोककल्याणकारी राजा होते. लहान वयात असताना स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते प्रत्यक्षात आणले. महाराजांचे त्यांच्या प्रजेवर खूप प्रेम होते आणि त्यांनी नेहमी न्यायाला महत्त्व दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्म, शिस्त व देशप्रेमाचे महान उदाहरण होते. त्यांनी त्यांच्या बुद्धीने व कराप्रमाणे अनेक दिले केले. महाराजांनी नेहमी सर्व धर्मांचा आदर केला व स्त्रियांची सन्मान राखणे त्यांच्या राज्याचे महत्त्वाचे तत्व होते. त्यांचे जीवन आपल्याला कठीण परिस्थितींना हार मानण्याची प्रेरणा देते. आज आपण सर्वजणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेनं चालण्याचा प्रयत्न केले. एवढे बोलून म्हणजे 2 शब्द थांबवतो. जय शिवाजी जय जिजाऊ. राजानं 18 पगड जाती मावला पाहिला. नाव घेतात ज्याचे अभिमानाने फुगले छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. अशा या थोर शिवछत्रपतींविषयी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 9वी ब ची विद्यार्थिनी अफसा शेख. दोन्ही माईक पकडा. माननीय मुख्याध्यापिका, शिक्षक आणि माझे प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण एका महान व्यक्तीचे स्मरण करण्यासाठी जाऊन आहे. त्यांचे नाव भारताच्या इतिहासात शौर्य, संघटन आणि देशभक्तीचे प्रतिमान आहे. ते म्हणजे शिवाजी महाराज. आज मी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी काही 2 शब्द बोलले. ज्यांनी केवळ एक शक्तिशाली मराठा साम्राज्य स्थापन केले नाही, तर भारतीय संस्कृती आणि स्वाभिमान देखील जिवंत ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी केला होता. त्यांच्या आई जिजाबाईंनी त्यांना लहानपणापासून धर्म, नैतिकता, शौर्य आणि स्वाभिमानाची मूल्ये दिली. वयाच्या अवघ्या 16 वर्षी त्यांनी स्वतंत्र साम्राज्याचा पाय घातला आणि आपल्या दिव्य नेतृत्वाने तो प्रत्यक्ष झाला. ते केवळ एक शूर योद्धा नव्हते, तर एक दूरदर्शी शासक, संघटक आणि समाजसुधारक देखील होते. त्यांनी त्यांच्या कारभारात प्रशासकीय पारदर्शकता, न्याय आणि धर्मनिरपेक्ष सर्वोच्च प्राधान्य दिले. आपल्या सैन्यात विविध जाती धर्माचे लोक समानतेने समाविष्ट होते. त्यांनी शेतकरी, व्यापारी आणि सैनिकांच्या हिताला प्राधान्य दिले आणि एक संघटित व्यवस्था स्थापन केली. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि आदरासाठी त्यांनी विशेष कायदे केले. त्यांच्या कारकिर्दीत महिलांच्या अन्यायासाठी विशेष शिक्षेची तरतूद होती. महाराज म्हणायचे, घाबरू नका,
प्रयत्नाची पराकाष्ठा करा, यश नक्कीच मिळेल. असा राजा झाला नाही पुन्हा कधी न होणार, असा राजा झाला नाही पुन्हा कधी न होणार, महाराजांचे नाव कायम असं म्हणतात गुंजत राहणार, गुंजत राहणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की सुंदर, खूपच छान असा सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता, सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता, छत्रपती नसते तर संघर्ष समजला नसता, छत्रपती नसते तर संघर्ष समजला नसता. स्वराज्य, स्वधर्म, स्वाभिमान मागून मिळत नसतो, तोच घडविता इतिहास ज्यांच्या मनगटात आणि शब्दात दम असतो. तेव्हा दमदार शब्दांनी कार्यक्रमाचा कळस गाठूयात, ऐकूयात आपल्या शाळेतील ताटे सर यांच्या भाषणाने. ताटे सर. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण पहिले मात्रे विद्यालय, अजय मात्रे ज्युनियर कॉलेज आणि ITI या संकुलामध्ये तिन्ही संकुलाच्या प्राचार्य माहिती मॅडम, उपप्राचार्य वेळेकर मॅडम, पर्यवेक्षिका मारुसकर मॅडम आणि वरिष्ठ नेते संजय सर आणि आजच्या कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या नाईक मॅडम. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक मंगेश मुलांकर सर, रोशन सर, विशाल सर, कांबळे सर आणि सर्व शिक्षक या ठिकाणी हजर असून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नाईक मॅडम यांनी आताच आपण सर्वांना आणि सदृश असं शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते या ठिकाणी मुलांच्या समोर आणि शाळेसमोर हे सादर केलं. आजच्या काळामध्ये शिवाजी महाराजांची जयंती जगभर प्रसिद्ध आहे, जगामध्ये साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरती आपण या ठिकाणी बोलणारे जे विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा छान असं मार्गदर्शन केलं. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा या शब्दाचं अनुकरण. मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देऊ इच्छिते. आज आपण इथे जमलो आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला मी सर्वप्रथम आभार मानते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे की त्यांनी आपले सर्व जीवन आपल्याला स्वराज्य मिळावे म्हणून वाहून घेतले. त्यानंतर मी आभार मानते त्या एका प्रत्येक मावळ्याचे की ज्यांनी आपलं हसत हसत आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. आपल्या उपस्थितीचे मूल्य आम्ही मनापासून जाणतो, म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो. त्यानंतर श्री ताटे सर यांच्या भाषणाने आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले, यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. त्यानंतर सर्व गुरुजन वर्ग यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रोतागण यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमाला सांभाळलेल्या सूत्रसंचालक यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमाला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे हातभार लावलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक सदस्याचे, प्रत्येक मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते. अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सांगता करावी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय कर्म. धन्यवाद.
चली जाओ